लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर येथे सुरू असलेल्या अनधिकृत पार्टीवरती पुणे पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली आहे. पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिनांक 7 जून रोजी पहाटे 2:30 वाजता 15 अधिकारी आणि तब्बल 65 पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी जे आहे ते छापा टाकला. या कारवाई दरम्यान पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या एकूण 156 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये 107 पुरुष आणि 49 महिलांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी संबंधित आयोजकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून पार्टीसाठी आवश्यक परवानग्या होत्या का याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. खरं तर वीकेंडमध्ये जे काही या पार्ट्या होतात शनिवार रविवारी आणि त्याच अनुषंगाने काही जे पिंपरी चिंचवडमधले ITNs असतील किंवा सरकारी नोकरीवाले असतील असे विकेंडला आपल्या शहराच्या बाहेर जाऊन कुठेतरी एखाद्या रिसॉर्टवरती पार्टी करायचं ठरवतात आणि यातूनच ही पार्टी जी आहे ती रेव पार्टी आयोजित केली होती. यामध्ये जे दारूचं सेवन केलं गेलं होतं, तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत त्यांचं सेवन केलं गेलं होतं, त्याचप्रमाणे या पार्टीमध्ये गांजा देखील सापडल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि आत्ता जे काही कारवाई आहे ती कारवाईला सुरुवात केली असून पुढील तपास जो आहे तो आता पुणे पोलीस करत आहेत. नागपूरमध्ये प्रोजेक्ट एक्स रेव पार्टीवर पोलिसांचा मध्यरात्री छापा, 100हून अधिक तरुण तरुणी ताब्यात. पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीतील एका अलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित प्रोजेक्ट एक्स रेव पार्टीवर पुणे पोलिसांचा गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 100हून अधिक तरुण तरुणी उपस्थित आढळून आलेल्या आहेत. यापैकी अनेक जण मद्य आणि इतर नशेच्या पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच गांजा जप्त केला आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पार्टीत काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. याबाबत माहिती देताना तेजस्विनी सातपुते यांनी म्हटलं आहे की लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात संबंधित पार्टीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी दुपारी 1 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत होती. मात्र परवानगीची मुदत संपल्यानंतर ही पार्टी सुरूच ठेवण्यात आली होती. या पार्टीसाठी बंगला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचा या प्रकाराशी काही संबंध आहे का आणि याची पडताळणी केली जाते आहे. लाखो रुपयांचे मद्य आढळून आल्याने संबंधित आयोजकांविरोधात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पार्टीत सहभागी झालेले तरुण तरुणी कोणत्या भागातून आले होते, नशेचे पदार्थ कुठून आणले गेले आणि आयोजक कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. सर्व संबंधितांची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणामुळे पुण्यातील रेव पार्टी संस्कृती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती. परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे. त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढेही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे. ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे. त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत. सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियमभंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे. त्यामुळे BNSचे कलम 223, 270
3, 5 आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे. सो त्या दृष्टीने आपल्या तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या कलमांतर्गत आणि कायद्यांतर्गत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि गुन्हा दाखल होण्याची प्रक्रियाही सुरू आहे.